श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवणार आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचून न स्पर्शे, मी सर्व सोया तैसे सुभटासी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील असून 111 क्रमांकाची ही ओवी आहे. भाविकांनो, आजची ही ओवी आपल्याला भक्ती म्हणजे काय, भक्ती कशी करावी याचं अगदी ज्वलंत उदाहरण, ते पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून ऐकायला मिळतं. एक पतिव्रता स्त्रीचं हृदय कसं असतं, ती आपल्या पतीशिवाय इतर कुणाकडेही पाहत सुद्धा नाही. स्पर्श तर दूरची गोष्ट राहिली. आणि श्रीकृष्ण भगवान म्हणतात, अर्जुना, अगदी त्या पतिव्रतेप्रमाणे मी माझे जे कोणी भक्त आहेत त्यांना मी माझं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. माझं पूर्ण अस्तित्व हे माझ्या भक्तांसाठीच आहे, माझ्या सुबटांसाठीच आहे. म्हणजे मी नेहमीसाठी माझ्या भक्ताच्या सेवेत तत्पर आहे, असं या ओवीतून देवाला सुचवायचं आहे. आता थोडं ओवीच्या सखोल चिंतनाकडे वळूया. पतिव्रतेस भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्व आहे. शिवाय संतांना, देवांना या स्त्रियाविषयी अतिशय आदर आहे. पती हेच जिचे व्रत, तिचं नाव पतिव्रता. अहो, जिनं आपलं शरीर, मन, भावना, निष्ठा सर्व एका व्यक्तीला अर्पण केले, तिला म्हणायचं पतिव्रता. अहो, दुसऱ्या व्यक्तीकडे कितीही सुंदरता, सुलभता, श्रीमंती असली तरी तिचं मन पतीविना विचलित होत नाही, तिला म्हणायचं पतिव्रता. जिचं आपल्या पतीवरचं अपार प्रेम, कर्तव्य नसून तर स्वभावच बनलेलं असतं, तिला म्हणायचं पतिव्रता. आता आपण पतिव्रतेचे काही लक्षणं पाहूया. भक्ती परंपरेत पतिव्रता म्हणजे फक्त नवऱ्याची सेवा करणारी स्त्री नव्हे, तर धर्म, संयम, प्रेम, निष्ठा आणि ईश्वर भक्तीने जीवन जगणारी साधिका म्हणजे पतिव्रता. अहो, वेदाच्या दृष्टीने पतिव्रता म्हणजे पतीसोबत धर्माचरण करणारी. पतिव्रता म्हणजे घरात शांतता, सौम्यता आणि मंगलता ठेवणारी. पतिव्रता म्हणजे संयमी, सत्यनिष्ठ आणि कर्तव्यपरायण स्त्री. आणि पतिव्रता म्हणजे कुटुंब एकत्र ठेवणारी शक्ती, तिचं नाव पतिव्रता. धर्मशास्त्रानुसार पतिव्रतेचे 6 लक्षणं सांगितलेली आहेत. नंबर 1, कार्यात मंत्र्याप्रमाणे कार्य करणारी म्हणजे पतिव्रता. नंबर 2, सेवेत दासीसारखी तत्पर असणारी म्हणजे पतिव्रता. नंबर 3, जेवणात आईसारखी चव आणणारी म्हणजे पतिव्रता. नंबर 4, शयनात रंभेप्रमाणे म्हणजे पतिव्रता. नंबर 5, धर्मामध्ये अनुकूल असणारी म्हणजे पतिव्रता. आणि नंबर 6, नवऱ्याचे अपराध पृथ्वीप्रमाणे सहन करणारी. भगवद्गीता सांगते, जी आपल्या पतीशी अनन्य आणि एकनिष्ठ आहे, जी अहंकाररहित सेवा करते, जी इंद्रिय निग्रह जाणते म्हणजे जिचा इंद्रियावर ताबा आहे, जी आपल्या पतीवर अपार श्रद्धा ठेवते, जी कर्तव्य पालन करते, म्हणजेच जिच्याकडे पतीतही परमेश्वराचं दर्शन करणारी भक्ती भावना आहे, तिला पतिव्रता असे म्हणतात.
अहो, पुराणामध्ये अनेक पतिव्रतेची उदाहरणं आपल्याला पाहता येतात. अगदी अहिल्या म्हणजे गौतम ऋषींची पत्नी असेल, किंवा द्रौपदी असेल, सीतामाता असेल, तारा म्हणजे वालीची पत्नी असेल, किंवा मंदोदरी म्हणजे रावण पत्नी असेल, किंवा अनुसया असेल, किंवा सावित्री असेल, किंवा दमयंती असेल, अशा अनेक पतिव्रतेची आपल्याला उदाहरणं पाहता येतात. या सर्वांनी आपल्या पतीची सेवा करून जणू काही देवालाच जिंकलं. म्हणूनच पुराणामध्ये या सर्व पतिव्रतेने अनेक अनेक पराक्रम गाजवलेले आपण ऐकलेलं आहे. अहो, तुकाराम महाराज तर म्हणतात, पतिव्रतेचा अधिकार खूप मोठे आहे. एक शपक अभंग आहे, पण प्रमाण इथे बसतो म्हणून सांगतो. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. अहो, ह्या सर्व पतिव्रतेचं देवावर सुद्धा सत्ता गाजवायची एवढी ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. ही खरी पतिव्रतेची ताकद आहे. अगदी त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण या ओवीत सांगतात, पतिव्रतेच्या हृदयात पतिसेवा सोडून दुसरा कोणीच विचार नसतो. अगदी मी सुद्धा त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर जीवनभर अंतकरणातून सेवा करायला तत्पर आहे. फक्त तुम्ही माझ्याशी कसलीच कसर न ठेवता एकनिष्ठ व्हा, अनन्य व्हा आणि तुम्ही मला शरण या. कारण ओवीमध्ये सांगितल्याप्रमाणे पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुभटांशी. फक्त मी माझ्या सुभटांशी म्हणजे मी माझ्या भक्तांशीच फक्त पतिव्रतेप्रमाणे प्रेम देतो. देव म्हणतात, तुम्हाला सुद्धा तर पतिव्रतेचं प्रेम पाहिजे असेल तर मी स्वतः तुमची पतिव्रता व्हायला तयार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? एकनिष्ठतेनं माझी भक्ती करायची आहे. म्हणूनच आपण सुद्धा एका नामावरती स्थिर होऊया आणि भगवंताला शरण जाऊन अनन्य भावाने त्याची सेवा करूया. तरच ह्या ओवीचा अर्थ आपल्याला कळाला असं इथे सिद्ध होईल. आणि ह्या ओवीचे चिंतन इथेच संपलं. म्हणून मी सर्वांना एकच विनंती करेन, आपल्याला जर हा चॅनल आवडला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.